रना रना पार्क कुठे चाललाय सांग लवकर, पटापट सांग. शेगावला. आणि कुठल्या एक्सप्रेसने चाललाय? शालीमार. हां, शालीमार एक्सप्रेस आहे आमची कल्याणवरून. तर आम्ही सगळे निघालो आहोत शेगावला. ओके, तर ट्रेनचा प्रवास आहे. किती तासाचा हो? 8 तासाचा ट्रेनचा प्रवास आहे. दुसऱ्यांदा आम्ही लॉंग ट्रेनच्या प्रवासाला चाललो. ओके, तर 10:30 वाजता ट्रेन आहे, कल्याणवरून पकडणार. ती कुठून सुटते? लोकमान्य टिळक. हां, LTT वरून सुटते. आमच्या इथे किती 10:30पर्यंत येणार. तर आम्ही थोड्या वेळात निघतो. पार्थ पण रेडी झालेला आहे. ओके, तर आमच्याबरोबर तुम्हाला पण शेगावचं मंदिर, शेगावच्या गजानन महाराजांचं दर्शन घेता येईल. जेवढे काही व्हिडिओ बनवता येईल ते मी नक्की. किती वाजले उठा? कधी संध्याकाळ होणार? कधी कावरा चिडके ग्रीन बस उठ. ग्रीन बसवूल, येल्लो बसवूल, रेल बसवूल, एक कावरा कावरा. आता उठणार नाही कावरा. एक कावरे उठ. 7:30 वाजले ना. ठेगाव तुमचं. चला, माझं जॅकेट तुला दिलं होतं ना. तो कावरा दिसत नाही. एक कावरा, चिंगी कावरा. पार बेटा. चला चला, आपलं स्टेशन आलं आता. तू राहणार आहे का पुढे? शेगाव नाही येणार आहे का? तू पुढेच जाणार आहे? अरे टोपू गेला तोंडावर. कार झालाय ना. टोपू सगळा भरून टाकलाय. चला, एक कोवरा. चलो आराम से. भक्त निवास क्रमांक 3 वर जायचं आपल्याला. इथे बघ, गाड्यांचा आवाज पण नाही येते ना. एवढी शांतता आहे. एक पावती बघू. 180. हमने सब लिया है. कपाट आहे. कपाटामध्ये ठेवूया आपण थोडेसे नंतर कपडे वगैरे. फॅन बघा. कूलर आहे की फॅन आहे? कूलर. एक पंखा मस्त. काय आलं? फक्त एकच प्रॉब्लेम आहे. बघू. हो, बाथरूम आणि एकत्रच आहे ना. 2 बेड. 2 बेड आहे. हा एक बेड आहे. गरम पाणी फक्त विचारायला लागेल ना. सोफा पण आहे मस्त बसायला. जा तू मम्मा पप्पा तिकडे. इकडे तुझी पण तयारी कर. पूर्वा, ते नंतर का तुला आवरून घ्यायचं, आवरून घे. मग आवरून लागेल. जेवणामध्ये परत गर्दी असेल तर परत वेळ. इकडचा कलर ह्याचा एकदम सेम आहे ना. भक्तनिवासला पोहोचल्यानंतर लगेच आम्ही तयार झालो आणि त्यानंतर गजानन महाराजांचं जे मंदिर आहे तिकडे आलो. तर तिथे कंटिन्यूअस भक्तनिवासवरून बसेस चालू असतात आणि त्या फ्री ऑफ कॉस्ट असतात.
डायरेक्टली आपण मंदिरामध्ये येऊ शकतो. तर हे मंदिराचा परिसर आहे आणि हा एंट्रन्स आहे आतमध्ये. हे तुला ऑफिस मध्ये पाहिजे का न्यायला? नकोय? पाहिजे. खारुताई खारुताई आल्यावरतून ते बघ किती आहेत ते बघ कशावर बघ सूर्यास्त होत आला. हे बघ 2 खारुताई किती आहेत बघ. आले खूप सारे आहेत. 17. भरपूर आहेत. एवढे कसे काय? झाडं कमी आहेत ना इकडे. हा. हे कसे उड्या मारते ती बघ वरती. किती वरती झाली? हे किती ते बघ वरती प्रत्येक फांदीवरती आहेत. ते बघ पॅरेट. वरती तू किती वरती गेली ती बघ. बापरे. पाण्याचं कुंड तिकडे खाली आहे ना. हे त्यांनी चालायला बरं केलंय. सगळं मंदिरासारखं छान बांधलंय पण. काय रे गोंड्या? ए गरम पाण्याचं कुंड आहे ना इकडे. तिकडे वा. गरम पाण्याचं कुंड कुठे आतमध्ये आहे का? खाली उतरायला जास्त मोठं नाही. हा छोटंच आहे का? गार्डन दिसलं की चलो. पायाला लागेल हळू. खाली बघ. खाली बघ पाच माती आहे. जाऊ दे का? जाऊ दे. 1000 पोरं जातात. जाऊ का आतमध्ये? काय करतो? चल पाय पडून येऊया. तोपर्यंत मग गर्दी कमी होईल ना. चल. पायाला लागेल नाही सगळं. पायाला लागतंय ना. टोचते की नाही मग नंतर चप्पल घालून ये. चप्पल घालून. बाकीचे मुलं चला इकडून.
दादा इकडे ये. अरे काल हे लोक गोंधळ घालवली, तुझं नाव घेत होती आणि तू परवा कॉल केलेला ना तेव्हा मी वेळेवर केला. तर या व्हिडिओमध्ये माझा आवाज खूपच कमी येत होता, तर मी यासाठी व्हॉइस ओव्हर करते. तर आदल्या दिवशी आम्ही सगळेजण शेगावच्या गजानन महाराजां मंदिरामध्ये जाऊन आलो, दर्शन घेऊन आलो आणि आमची ट्रिप होती अजून एक दिवस बाकी होता. तर दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठलो आम्ही आणि लवकर सकाळची बस असते इथून, म्हणजे हे जे भक्तनिवास आहे तिथून कंटिन्यूस बसेस चालू असतात. सकाळी 7 ते 12च्या दरम्यान कंटिन्यूस बस असतात. 12 ते 2मध्ये खूप कमी बसेस असतात आणि मग जसे अवेलेबिलिटी असेल तशा बसेस असतात. त्यामुळे आम्ही सकाळी लवकर निघालो जायला मंदिरामध्ये आणि सकाळी सकाळी खूप छान थंड वातावरण वाटत. सेवार्थ बस सेवा मंदिर रेल्वे स्टेशन बस स्टँड करता सकाळी 5 ते 9 दर अर्ध्या तासाने, सकाळी 9 ते 12 दर तासाने, दुपारी 12पासून भक्तांच्या उपलब्धतेनुसार सेवार्थ बस व्यवस्था राहील. बस स्टॉप इथून कंटिन्यू मंदिराकडे जायला बसेस अवेलेबल असतात. बस आली, फ्री बस सेवा आहे. सूर्य एकदम मधोमध आला ते विसावा आपण राहतो ते काय ना, आपण राहतो त्याचं काय नाव आहे, भक्त निवासचं नाव विहार. हा विसावा तो पण बस स्टँड वगैरे सगळं आहे. जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुडतराया. जय देव जय देव निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी, स्थिरचर व्यापून उरले जे या जगतासी. ते तू तत्व खरोखर निसंशय अससी, लीला मात्रे धरले मानव देहासी. जय देव जय देव जय 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 सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुडतराया. जय देव जय देव होऊन देशी त्याची जाणीव तू कवणा, करुणी गणगण गणात बोते या भजना. धाता हरिहर गुरुवर तुची सुख सदना, जिकडे पाहावे तिकडे तू दिसशी नयना. जय देव जय देव लीला अनंत केल्या बंकट सदनास, पेटविले त्या अग्नी वाचून चिलमेस. क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस, केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश. व्याधी वारून केले कैका संपन्न, करिवली भक्ता लागी विठ्ठल दर्शन. भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण, स्वामी दास गणूचे मान्य करा कवण. जय देव जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया. तर आम्ही या आनंद विहारच्या
जे भक्तनिवास आहे त्या एरियामध्ये जिथे हे राहत होतं तिथलं हे दाखवते मी एरिया. खूप छान होतं आणि त्यांनी जे गार्डन वगैरे सगळं मेंटेन केलं ते खूप अप्रतिम होतं. राहण्याची सोय खूप छान होती. पिण्याचं पाणी सगळ्या ज्या भक्तनिवासचे लोकेशन्स आहेत त्याच्या सगळीकडे पिण्याचं पाणी अवेलेबल आहे. आणि हे बघताय तर खूप छान असं त्यांनी लॉन वगैरे मेंटेन केलं होतं आणि कंटिन्यूस सूचना देत होते की चप्पल वगैरे घालून या लॉनमध्ये जायचं नाही. आणि ही बसण्यासाठी व्यवस्था केली होती. हे बघता इथे तर हे सगळे भक्तनिवासाचा एरिया आहे. भक्तनिवास क्रमांक 1, 2, 3 असे वेगवेगळे त्यांनी बिल्डिंगला नावं दिलेली आहेत. अशी साधारण या एरियामध्ये 20 आहेत आणि खूप मोठा एरिया आहे. त्यांनी खूप जास्त चांगलं मेंटेन केलेलं आहे. आणि जवळच हे जे भक्तनिवास आहे त्याच्या भक्तनिवासच्या जवळच जे आपलं महाप्रसाद किंवा भोजनाची व्यवस्था आहे. ते सकाळचा नाश्ता, दुपारचं भोजन आणि संध्याकाळचं काही नाश्ता पण असतो. म्हणजे जे काही लोक आलेले असतील त्यांच्यासाठी चहा पण, कॉफी वगैरे सगळं अवेलेबल असतं. आणि राहण्याची उत्तम सोय, खूप छान वाटत होतं. दिसला का समोर? काय आहे? कुठे लायन दिसला? तो ब्राऊन कलरचा, ब्लॅक कलरचा. लायनचा पडशील पुतळा पार पुढे तोंडावर. तो बघ तिथे सिमेंटचा दिसला बनवलेला आहे तो पुतळा. स्टॅच्यू खरोखर आपण खरोखरचं बघायला जाऊ. तेव्हा मम्मी पप्पा श्री संत दर्शन मंडप. पहिले कुठे जायचं? मंदिरात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही आनंद सागर म्हणून तिथं एक आहे की तिथे गार्डन वगैरे होतं पहिले. आता बऱ्यापैकी त्यांनी थोडे लोकेशन्स या गार्डनमधले चालू ठेवलेत. बाकीचं काम चालू आहे त्यामुळे बंद आहे. तर इथे जे आहे ते पहिल्यांदा बघायला आलो आम्ही. इथे सगळे जे आपल्या देशामध्ये जेवढे कोणी संत आहेत त्यांच्या मूर्ती वगैरे आणि ते कोणत्या प्रदेशातून आहेत ते इथे स्टॅच्यू वगैरे तयार केलं होतं. आणि असं म्हणतात की ह्या एरियामध्ये पहिल्यांदा जे कारंजे आहेत मधल्या एरियामध्ये ते पण होतं. म्हणजे काय म्हणतात त्याला, लाईट शो. असं पैठणला जसा लाईट शो असतो तसाच इथे पण होता पहिले, पण आता सध्या तो बंद आहे. आणि हे जे आहे फक्त सगळ्यांना बघण्यासाठी वगैरे चालू ठेवलेलं आहे. तर इथल्या ह्या एरियामधले हे काही लोकेशन चालू आहेत, काही लोकेशन्स बंद आहेत. महावीर बिहार, संत जलाराम बाप्पा गुजरात. प्रत्येकाची मूर्ती बनवली आहे. एक मिनटं बघा. संत मीराबाई राजस्थान, संत तिरुवल्लर तामिळनाडू. एक मिनटं. संत दादाजी धुनीवाले मध्य प्रदेश, दादाजी धुनीवाले. संत भीमा भोई असे आहेत सगळे. तिकडे पण आहेत. कारंजाचा शो व्हायचा इथे बसायचे. कारंजा शो व्हायचा इथे. ही गजानन महाराजांची मूर्ती समोर. स्वामी रामतीर्थ पंजाबचे. हे संत तुलसीदास संत तुलसीदास उत्तर प्रदेश, संत कबीर उत्तर प्रदेश, भगवान गौतम बुद्ध बिहार, श्री रमण महर्षी अरुणाचल पहाड़ तमिळनाडू, श्री राघवेंद्र स्वामी कर्नाटक, श्री संत गोरक्षनाथ ताजुद्दीन
बाबा महाराष्ट्र. स्कूलमध्ये ना प्लास्टिक नाही ते माणिक प्रभू महाराज कर्नाटक. आद्य शंकराचार्य केरळ. हरियाणा. बघितलं सगळं. शिव मंदिर. ओम शिव मंदिर असं दिलं जाते. बसू नको. हां बस. पोरं बसले तिथे चांगलं. हा एवढं चालू ठेवलं वाटतं. नंदीचं हे बघा ते छान वाटतं ना. ते पण नंदीचं खूप मस्त वाटतंय. हा इथला पण नंदी. गाडी तर आमची शेगावची ट्रिप झालेली आहे आणि आता आम्ही आहोत शेगावच्या रेल्वे स्टेशनवरती रिटर्न जर्नीसाठी. जाताना पण शालीमार एक्सप्रेस जी कोलकात्यावरून सुटते तिचं रिझर्वेशन आहे. कितीची गाडी आहे हो? कितीपर्यंत येते इथे? 9:45. 9:45पर्यंतचं टायमिंग आहे. 6:30ची होती. 6:30ची होती. म्हणजे शेगावला टायमिंग तिचं 6:30 दाखवतं, पण 2 तास लेट. ऑनलाईन जेव्हा आपण गुगलवरती चेक करतो गाडी नंबर टाकून तेव्हा रनिंग स्टेटस दाखवतं. तर 2.5 तास लेट आहे. आम्ही जरा इथे थोडंसं बसलो आहे सगळे आणि थोड्या वेळात येईल ट्रेन. मग आमची रिटर्न जर्नी स्टार्ट होईल. आमचं हे शेगावचं गजानन महाराजांच्या मंदिरातलं दर्शन वगैरे खूप छान झालं आहे आणि ही ट्रिप पण मस्त झाली. तर तुम्हाला पण या मंदिराचं दर्शन वगैरे येथून या व्हिडिओमधून बघायला मिळेल. मला एक स्टोरी मिळाली. एक थाली पनीर मिनी थाली कॉम्बोस. कुठलं काय चांगलं? हे आता त्याच्या मेनू मध्ये त्याला काय बोलेल पिझ्झा बनव. तू काय पण असेल तुझ्या हॉटेलमध्ये मला पिझ्झा दे. अरे ते दुसरे हॉटेल्स असतील ना. नाही एकच हॉटेल आलंय ना. काय काय तुझ्याकडे काय स्पेशल मध्ये प्लेन चपाती म्हणजे विचार करा. अरे प्लेन मधनं आणलेली चपाती असेल ती. स्पेशल आहे. स्वीट्स मध्ये पायनॅपल पेस्ट्री आहे. अरे नाही वे. डेझर्ट्स मध्ये ड्रायफ्रुट्स मिठाई आहे, मिक्स मिठाई आहे, सोयाबीन चिली आहे. स्टार्टर मध्ये मागवायचं आहे का? मसाला पापड सांगू काय? ग्रीन चटणी. पिझ्झा आहे का ते बघ. उगाच टाइमपास करू. अरे हे बघ नॉनव्हेज एक भुर्जी वगैरे पण आहे. भुर्जी पाव खायचं आहे का? एक बेंजो. तुमच्याकडे काय दिसतंय मोबाईलमध्ये? नाही ज्याच्यावरून रिझर्वेशन केलं ते. अंडा भुर्जी विथ पाव.